काय किती वाजल्या ग? आई 12 वाजून गेल्या. या 12 वाजले अजून दादा येणार जेवाय बाई. मामा आले काय रानातून? हा रानात गेलतो पाणी चालू होतं. काय झालं सकाळ सकाळ गेलो पाण्यावर आणि रोज 11 वाजता जेव्हा येत असतो पण आज 12 वाजून गेले तरी काही पाण्यामुळे काही येता नाही आलं लवकर. उशीरच झाला म्हणायचा. उशीर झाला बाबा. आणि ते उशीर झाला म्हणजे आज सोपं नाही घरी आईकडे नाही मोबाईल फोन करायला. हा ह्याला त्याला विचारते किती वाजलेत काय 11 वाजून एकदा गेले का बस ती काळजी करत घरीच. म्हणजे मी तिकडं उपाशी आणि ती इकडं उपाशी राहते. लय अवघड असतं बाबा म्हाताऱ्या माणसांना जपावं लागते. आपल्याला भूक लागली नसते ना तरी त्यांच्याबरोबर 2 घास खावं लागतं तेव्हा ती खात्या. म्हाताऱ्या माणसं कामच असतं तसं. जेवले काय तू? अरे म्हणलं जेवले का तू? अरे तुलाच 12 वाजले यायला मी कवा जेवा रोज येतोच 11ला आज 12 वाजले कवा येत जेव्हा जेवायचे. चला आता जेवायला. आईला मामा आजीला थोडं कमीच ऐकायला तर वाटतं. हा लागा मला असंच वाटतंय. मामा होय मामा तुम्हाला तर वैताग येत असेल एक शब्द 4 वेळा बोलून. अरे वैतागायचं काय ते आता वा म्हातारपण म्हणलं की होणारच तसं. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला सांगायचे आहे रस्त्याला जाऊ नका तरी आम्ही रस्त्याला जायचो. म्हणायचे तिकडे खड्ड्याकडे जाऊ नका तरी आम्ही जायचो. मग ते आपल्याला 4 वेळा तिकडे नका जाऊ सांगितलं तरी आपण जायचो. ते उचलायचे आणायचे दारात ठेवायचे तेव्हा ते वैतागत होते कधी. अरे लहानपण आणि म्हातारपण सारखंच असतं ते आपल्याला समजून घ्यावं लागतं फक्त. अरे लोक लाखो करोडो कामवतात कुठं पण शहराकडं आणि आई बापा राहतात कुठं गावाकडं. पण आपलं कसं आहे पोटापुरतं करायचं पण रोज आई बापापाशी राहायचं बा. तुला एक महत्वाची खरी गोष्ट सांग का? सांगा. अरे आई बापाची सेवा करणं हे प्रत्येकाच्याच नशिबात नसतं बघ. त्याला पण भाग्यच लागतं. दादा चल की जेवायला ताट वाढले. सारा जीव ववाळून टाके अशी माझी आई रखो